गोरावडेश्वराच्या संदर्भामध्ये सुद्धा असंच झालं की गोरावडेश्वराचं जेव्हा त्या नैसर्गिक गुहेचा आम्ही शोध घेतला तेव्हा गोरावडेश्वराचा थोडा अभ्यास आम्हाला करायला लागला आणि पुढेही मग नंतर जेव्हा पेपर प्रेझेंट केला सगळं झालं तेव्हाही बरंच गोरावडेश्वराबद्दल संशोधन केलं. त्यामुळे म्हणजे हे जेव्हा मी शैलेशशी डिस्कस करत होतो तेव्हा शैलेशने मी एका ट्रेकला गेलो होतो तेव्हा गप्पा मारता मारता हा विषय झाला होता. तेव्हा तो म्हणाला की तू या विषयावर इथे बोल. मी त्याला म्हटलं की माझा हा लेणी वगैरे हा अभ्यास हा माझा विषय नाहीये खरं तर, पण तो म्हणाला की तू तिथे काम केलंयस त्यामुळे तू त्या विषयावर बोलावंस असं आम्हाला वाटतं, म्हणून मी शैलेशचं आमंत्रण स्वीकारलं. गोरावडेश्वराची लेणी आणि तिथली नैसर्गिक गुहा किंवा आपण ज्याला आता ज्वालामुखीजन्य गुहा असं जे म्हणतो ते हे सगळे एकाच डोंगरामध्ये आहे आणि त्याच डोंगरात वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळी कामं झाली असं मी म्हणेन. याचं कारण लॉकडाऊनच्या दरम्यान मी जेव्हा हे शैलेश वगैरे सगळे लोक तिथे काम करत होते तेव्हा त्यांना काही पाण्याची टाकी मिळाली होती तिथे. तर ही पाण्याची टाकी सुद्धा थोडी नंतरच्या म्हणजे मध्ययुगीन कालखंडातली आहे. ती आपण ही ज्वालामुखीजन्य गुहा बघितली तर ती काही लाख वर्षापूर्वीची आहे असं म्हणता येईल. लेण्या आपण बघितलं तर 1-2000 वर्षापूर्वीच्या लेण्या आहेत तिथे. तर असं वेगवेगळ्या कालखंडामध्ये तिथे वेगवेगळं काम झालेलं आपल्याला दिसतं आणि त्या सगळ्याचा जेव्हा एकत्रित अभ्यास करतो तेव्हा त्या डोंगराला किती मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाला कंटिन्युटी आहे. म्हणजे असं नाही की एकदा काहीतरी गोष्टी घडल्या आहेत आणि त्याच्यानंतर परत तिथे काही झालं नाहीये. तर ही कंटिन्युटी आपल्याला या गोरावडेश्वराच्या डोंगरावर दिसते. तसंच तोच प्रकार आपल्याला पुढे भामचंद्र डोंगर आहे, भंडारा डोंगर आहे, या दोन्ही डोंगरावर सुद्धा हाच पॅटर्न आपल्याला बऱ्यापैकी दिसतो. फक्त एवढंच आहे की त्याच्यावर फारसं असं संशोधन झालं नाहीये त्यामुळे त्याविषयी फार माहिती आपल्या समोर येत नाही. आमचे डेक्कन कॉलेजमधले मित्र श्रीकांत जाधव त्यांनी या भामचंद्र आणि भंडारा डोंगरावरती काम केलं होतं. त्यांनी एक पेपरही त्याच्यावरती पब्लिश केला, एक्सप्लोरेशनच्या रिलेटेड होता तो. पण तिथल्या त्या लावा केव्ह वगैरे ह्याच्यावरही अजून थोडंसं काम होणं बाकी आहे. तर आज थोडं गोरावडेश्वर डोंगर आणि एकूण इथली वसाहत किंवा तिथे माणसाचा वावर का कधीपासून होता कसा होता त्याविषयी आज माहिती घेऊ. तर पूर्वी थोडं लेण्यांबद्दल माहिती घेऊ आपण. लेणी म्हणजे काय असतं, कशा प्रकारच्या लेण्या असतात, लेण्यांमध्ये काय गोष्टी आपल्याला दिसतात, कोणती चिन्ह असतात वेगवेगळी किंवा लेण्यांमध्ये काय गोष्टी पाहायच्या असतात खास करून ते आपण थोडंसं पहिल्या भागात घेऊ आणि दुसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष गोरावडेश्वर आणि परिसरावरती आपण बोलू. लेण्यांचा उदय केव्हा झाला किंवा पहिली लेणी कधी खोदली गेली भारतामधलं बोलतोय मी. तर असं जर आपण विचार केला तर आपल्याला ही बाराबर नावाची बिहारजवळ सुलतानपूर नावाचं गाव आहे त्याच्याजवळ ही लेणी आपल्याला खोदलेली दिसते. अशोक राजाच्या काळात ही लेणी खोदली गेलेली होती. इथे 3 लेण्यांचा समूह आहे. या आजीवक नावाचा एक कल्ट होता. त्या आजीवक कल्ट या लोकांनी ही लेणी खोदलेली होती. तर ह्या सुरुवातीच्या या लेण्यामध्ये तुम्ही जर बघाल तर आत्ता जसे आपल्याला अगदी लेण्या दिसतात त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळी ही लेणी आहे. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला स्तूप बांधलेला असा दिसणार नाही किंवा तिथे खांब नाहीये डेकोरेटिव्ह वगैरे. हे अगदी सुरुवातीच्या कालखंडातली म्हणजे साधारण याची डेटिंग जे आहे ते 300 BC वगैरे असं त्याचं डेटिंग केलं जातं. तर याच्यामध्ये 3 लेण्या मुख्य खोदल्या गेल्या. त्यातली पहिली तुम्हाला तिकडे दिसत असेल, आता कडेनी फोटो घेतलाय म्हणून, ही दुसरी आहे आणि तिसरी एका समोरच्या डोंगरामध्ये आहे. पुढे आता पहिली लेणी जी आहे त्याला लोमेश ऋषीची गुहा असं म्हटलं जातं. तर या लोमेश ऋषीच्या गुहेचा हा दरवाजा आहे डेकोरेटिव्ह, अगदी कातळात कोरलेला आहे. जसं आता इथे आपल्या इथे रॉकेट केव्ह आहे त्याच पद्धतीने या कातळात खोदलेली ही लेणी आहे. हा एंट्रन्स दिसतो आपल्याला. तसंच आत जर गेलं तर आत आपल्याला एक फक्त मोकळा हॉल दिसतो, त्याच्यामध्ये कुठेही काही डेकोरेटिव्ह गोष्टी दिसत नाही. पुढे हे बघा, हे आतनं तुम्ही जर बघितला हॉल तर हा असा आहे. पुढे हा जर त्याचा प्लॅन आपण बघितला तर त्या प्लॅन मध्ये आम्हाला लक्षात येईल हा एंट्रन्स आहे आणि आतल्या बाजूला असा हत्तीच्या पाठीच्या आकाराचं छत तिथे केलेलं दिसतंय. पुढे तसंच दुसरी जी लेणी आहे त्या दुसऱ्या लेणी तेवढी त्याचा दरवाजा तेवढा तसा डेकोरेटिव्ह नाहीये, पण चौकोनी आकाराचा दरवाजा आहे. सुदामा लेणी असं त्याला म्हटलं जातं. पुढे त्याचा पण आपण जर प्लॅन बघितला तर तिथेही असाच प्रकार आहे, पण थोडासा स्तूपासारखा काही भाग, म्हणजे अगदी स्तूप नाही म्हणता येणार पण तुम्ही एंडला जर बघितलं तर अर्धवर्तुळाकार असा एक काही भाग तिथे त्या लेणीमध्ये कोरलेला आपल्याला दिसून येतो. आणि ही तिसरी जी आहे ती
करण चौपाल नावाची एक लेणी आहे, ही पण तिथेच आहे बिहारमध्ये, याच बाराबर लेण्यांच्या समूहाजवळ आहे. इथे पण एंट्रन्स आपल्याला अशाच पद्धतीचा छोटा आणि आत आडवा पद्धतीचा हॉल दिसतोय. पुढे अशाच पद्धतीचा हॉल आहे. इथे एक आत ओटा दिसतोय, पण इथे स्तूप किंवा स्तूपासारखा गोल हा पण परत कुठेही नाहीये. आता ही डेव्हलपमेंट कशी झाली, ज्या आज आपल्याला लेण्या दिसत आहेत त्याच्या टप्प्याटप्प्याने कसे बदल होत गेले ते याच्यात तुम्हाला लक्षात येईल. पहिली जी आहे ती बघा 260 BC ही त्याची त्या लोमेश ऋषीची गुहा त्याची डेट दिलेली आहे त्यांनी. त्याची कमान बघा. त्याच्यानंतर मग भाजा लेणी आपल्या इथे पुण्याजवळ, त्या भाजा लेणीची कमान कशी आहे बघा तिथे. त्याच्या पुढे कार्ला लेणीची कमान आहे. त्यानंतर इकडे अजंठा लेणीतली 5व्या शतकातली म्हणजे इसवी सनाच्या 5व्या शतकात केलेली लेणीची कमान आहे. पुढे ते 6व्या शतकातली एक कमान आपल्याला दिसते. आणि भुवनेश्वर मध्ये आपल्याला तुम्ही जर गेलं तर ते 8व्या-9व्या शतकातली अशी मंदिरांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या या कमानी आपल्याला दिसायला लागतात. आता या जर लेण्या आपण पाहिल्या तर साधारण त्याचे प्लॅन कसे असतात. आत्ताच्या ज्या आपण लेण्या पाहतोय म्हणजे भाजा असेल, कार्ला असेल किंवा इतर, त्याच्यामध्ये साधारण हे 3 टाईप आपल्याला दिसतात. म्हणजे आपण लेणीच्या आत गेल्यानंतर हे छोटे डॉट दिसत आहेत, हे सगळे खांब असतात कडेनी आणि मध्ये बरोबर जो स्तूप असतो तो तुम्हाला दाखवला येतो. आणि किंवा दुसरा एक प्लॅन हा असा असतो की ज्याच्यात कडेनी गोल असं सर्क्युलर खांब असतात आणि मधोमध स्तूप असतो. किंवा तिसरा जो आहे तो सरळ एक आयताकृती हॉल आणि त्याच्या एंडला तुम्ही बघितलं तर स्तूप तुम्हाला दिसतो. बाकी काही तसं दिसत नाही, खांब तिथे दिसत नाहीत तुम्हाला. पुढे आता तुम्ही भाज्याची लेणी बघाल तर पहिला प्लॅन मी तुम्हाला दाखवला, त्या पहिल्या प्लॅन प्रमाणे बाजूनी खांब आहेत, मधोमध स्तूप आहेत, ही एक पद्धत आहे. खालची जर तुम्ही गोंदिवड्याची लेणी बघितली तर तिथे गोलाकार स्तूपासारखी म्हणजे आपण पहिल्यांदी बाराबर लेण्यांमध्ये एक त्या खोलीतला स्तूप पाहिला होता त्याच्यासारखी एक रचना इथे आपल्याला दिसते. पुढे आणि तुळजा नावाची एक लेणी शिवनेरीच्या जवळ आहे. म्हणजे शिवनेरी वरून आपण नाणेघाटाकडे जेव्हा जायला लागतो तेव्हा बरोबर आपण शिवनेरीच्या बॅक साईडला येतो. तर त्या बॅक साईडच्या डोंगरामध्ये तुळजा नावाची लेणी आहे. त्या तुळजा लेणीचा तुम्ही प्लॅन बघितला तर सगळं खांब म्हणजे खांबांचं सर्कल आहे आणि त्या सर्कलच्या मधोमध आपल्याला तिथे स्तूप बांधलेला दिसतोय. आता स्तूप हा शब्द कशावरनं आला तर स्तूप हा संस्कृत शब्द आहे, प्राकृत शब्दावरनं तो इथे आलेला आहे पुढे. आणि स्तूप किंवा चैत्य हे दोन्ही शब्द जे आहेत ते स्तूपालाच वापरले जातात. चैत्यागृह म्हणजे जिथे तो स्तूप असतो तो मोठा हॉल म्हणजे चैत्यागृहही म्हटलं जातं त्याला. हा भाज्याचा स्तूप आहे इथे पुढे. आता स्तूपाचेही 2 प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला आपण पुण्याच्या जवळ जे बघतो ते सगळे बरेचसे कातळात कोरलेले सगळे स्तूप बघतो. पण अनेक स्तूप तुम्ही जर बघाल याच्यामध्ये अमरावती वगैरे म्हणजे या भागात तेलंगणा वगैरे या भागामध्ये तर ते ब्रिकचे स्तूप आहेत तिथे. किंवा अगदी ब्रिकचे आपल्या इथे बघायचे असतील तुम्हाला तर याच्या बोरिवलीच्या जवळ कान्हेरी लेणी आहे. कान्हेरी लेणीच्या बाहेर सुद्धा काही ब्रिकच्या स्तूपाचे अवशेष इथे आपल्याला बघायला मिळतात. तर हे वरचा यातला तुम्ही जर बघाल तर खालचा भाग जो आहे तो दगडाचा आहे, पण मधला काही भाग आणि वरती प्रत्यक्ष जो स्तूपाचा डोम आहे तो डोम ब्रिक मध्ये बांधलेला आहे. या श्रीलंकेला आम्ही गेलो होतो तेव्हा श्रीलंकेला अनुराधापूर नावाचं एक गाव आहे. त्या अनुराधापूर मध्ये सुद्धा असे खूप ब्रिकचे आणि अखंड आत्ता उभे असलेले सुद्धा स्तूप तिकडे आपल्याला बघायला मिळतात. आपल्या इकडे मात्र जर बघायला गेलो तर आपल्या इकडे सगळे कातळात खोदलेले स्तूप आपल्याला दिसतात. हे अशा प्रकारचे स्तूप कातळात खोदलेले आपल्या इकडे आहेत. आता या स्तूपांचे सुद्धा प्रकार असतात. काही स्तूप स्मारक म्हणून बांधलेले असतात. काही स्तूपांमध्ये वरच्या बाजूला त्या तिथला जो धर्मगुरू असेल कोणी व्यक्ती असेल त्याच्या अस्थी सुद्धा वरती काही वेळेला ठेवले जातात. वरती एक हरिबिका पेटी म्हणून वरती जागा असते त्याच्यामध्ये या गोष्टी सुद्धा ठेवल्या जातात. काही फक्त स्मारक म्हणून असतात स्तूप. तर हे असे वेगळे प्रकार आपल्याला स्तूपांचे बघायला मिळतात. आता थोडं मागे घे जरा. अजून त्याचे 2 प्रकार असे की बौद्ध लेण्यांमध्ये आपल्याला हीनयान आणि महायान अशा 2 प्रकार लेण्यांचे आपल्याला दिसतात. हीनयान म्हणजे जे आहेत ते स्तूपाची पूजा करणारे किंवा स्तूपासमोर प्रार्थना करणारे जे आहेत ते म्हणजे हीनयान पंथ आपण म्हणू शकतो त्याला. आणि पुढे त्याच्यामध्ये आपल्याला हीनयान लेण्यांमध्ये आपल्याला फक्त स्तूप दिसतात. इथे आपल्याला बौद्ध मूर्ती
किंवा इतर कोणत्याही मूर्ती आपल्याला त्या लेण्यांमध्ये दिसत नाही. पण तेच तुम्ही महायान लेण्यांमध्ये जर गेला, महायान लेण्यांमध्ये बघा या अशा प्रकारे स्तूपाच्या पुढे बौद्ध मूर्ती किंवा स्तूपाच्या बाजूला सुद्धा काही वेळा बौद्ध मूर्ती सुद्धा कोरलेल्या आपल्याला दिसतात. हा स्तूपाचे वेगवेगळे भाग आपण जर बघायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला मुख्य जो डोम असतो त्याला अंड असं म्हणतात. त्याच्यानंतर खालती ती वेदिका दिसते तुम्हाला हे. त्याच्यानंतर आता हा जो आहे हा ब्रिकचा स्तूप आहे. खरं तर आपल्या कातळाच्या स्तूपामध्ये आपल्याला इथे हा जो दरवाजा जो दिसतोय इथे स्टेअरकेस दरवाजा वगैरे जे लिहिलेलं आहे किंवा तोरण लिहिलेलं आहे वेस्ट तोरण वगैरे हे प्रकार आपल्या इकडे तरी आता दिसत नाहीयेत यामध्ये. पण कारल्यासारख्या काही लेण्यांमध्ये तुम्ही बघाल तर लेण्यांच्या बाहेर एक स्तंभ असतो. तो स्तंभ लेण्यांमध्येही असतो, काही वेळा लेण्यांच्या बाहेरही असतो तिथे. पण ही वेदिका एक आपल्याला दिसते खालती. वरती जे चौकोनी पेटी दिसतेय त्याला हर्मिका असं म्हणतात. त्याच्यावरती जे एक अक्ष दिसतोय किंवा दांडी दिसते त्याला यष्टी असं म्हणतात आणि त्याच्यावर छत्री सारखी जागा आहे त्याला छत्रीच म्हटलं जातं त्यामध्ये. तर एकूण ही साधारण स्तूपाची अशी रचना असते. ब्रिक स्तूप मध्ये तुम्हाला परत त्या स्तूपाच्या भोवती बाहेर एक वेगळं आपण भिंत टाकलेली असते असं म्हणू आणि त्याच्यामध्ये 4 दरवाजे असतात. 4 बाजूनी एंट्री करता येते. त्याच्यामध्ये त्याच्यासमोर ध्वज असतात ते. पुढे दुसरा त्यातला प्रकार लेण्यांमधलाच की एक तर चैत्यगृह असतं की जिथे ती प्रार्थना केली जाते आणि दुसरा भाग जो असतो जिथे राहण्यासाठी जागा बांधल्या जातात. तर राहण्यासाठी ज्या जागा बांधल्या जातात त्याला विहार असं म्हणतात. तर हे तुम्ही जर विहार बघाल तर इथे 2 मजली असा विहार आहे. खालती एक आहे वरती एक मजला आहे. काही ठिकाणी म्हणजे तुम्ही बेडसाला गेलात आपल्या इथे तर बेडसाला एकच विहार आहे पूर्ण म्हणजे हत्तीच्या पाठीच्या आकारासारखं पूर्ण तो एक पॅसेज आहे आणि त्या पॅसेजच्या कडेनी डाव्या बाजूला 4 आणि उजव्या बाजूला 4 अशा खोल्या केलेल्या आहेत तिथे. तर हे विहार आपल्याला बऱ्याचशा लेण्यांमध्ये म्हणजे स्तूप आणि विहार हे बरेचदा एकत्रच दिसतात लेण्यांमध्ये. पुढे आता जसं बौद्ध लेण्या आहेत तशा हिंदू लेण्या पण आहेत, जैन लेण्या सुद्धा आहेत. तर त्यातल्या बौद्ध लेण्यांमधली ही एक्झाम्पल आपण बघितली तर तुम्ही वेरूळला जर गेलात तर वेरूळला 3 प्रकारच्या लेण्या आहेत. बौद्ध आहे, जैन आहे आणि हिंदू लेण्या सुद्धा आहेत. किंवा बदामीला तुम्ही गेलात तर हिंदू लेण्या आहेत. एलिफंटा तर पूर्ण हिंदू लेणी आहे. तुम्ही एलिफंटा मध्ये ती सदाशिवाची मूर्ती बघितली असेल सगळ्यांनी. आपल्या MTDCचा लोगो येतो ती मूर्तीचा. ऐहोळे आहे. ही सगळे या ठिकाणी आपल्याला हिंदू मूर्ती दिसतात. त्यामुळे या हिंदू केव आपल्याला असं म्हणता येईल. पुढे तसंच हे बदामी ऐहोळेचेच आहेत. हे बदामीचे आहेत लेण्या. इथे हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत. वराह वगैरे अनेक वेगवेगळी शिल्प आहेत इथे. त्यामुळे आपल्याला सहज ओळखता येऊ शकतात की या हिंदू लेण्या आहेत. जैन लेण्यांचा सुद्धा आमच्या डेक्कन कॉलेजमध्ये एक विराज शहा नावाच्या एक अभ्यासक होत्या. त्या आता दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर आहेत. तर त्यांनी जैन लेण्यांवरती त्यांची PhD आहे. त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जैन लेण्यांचं डॉक्युमेंटेशन पण केलंय. एक महत्वाची जैन लेणी महाराष्ट्रातली म्हणजे अंकाई टंकाई नावाचा एक किल्ला आहे. त्या अंकाई टंकाई पैकी टंकाई हा जो किल्ला आहे त्या टंकाई किल्ल्याच्या पोटामध्ये ही जैन लेणी आहे. आणि या टंकाईकडनं आपण अंकाई किल्ल्यावर जेव्हा जातो तेव्हा अंकाई किल्ला चढत असताना हिंदू लेणी आहे. अंकाई किल्ल्याच्या पोटामध्ये मी जसं मगाशी ते सदाशिवाचं शिल्प सांगितलं एलिफंटामधलं तसंच सदाशिवाचे शिल्प अंकाई किल्ल्याच्या पोटामधल्या एका लेणीमध्ये आहे. तर अंकाईमध्ये हिंदू आणि जैन अशा दोन्ही लेण्या आपल्याला या अंकाई टंकाई याच्यामध्ये दिसतात. आता बऱ्याच नंतरच्या काळामध्ये असं झालेलं आहे की या सगळ्या लेण्या म्हणजे बौद्ध धर्म हा साधारणतः 4थ्या-5व्या शतकानंतर बौद्ध धर्माचं महत्त्व कमी व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे काय झालं की इथे या लेण्या सगळ्या ओस पडल्या. इथे कोणी राहीन असं झालं. त्याच्यामुळे मग तिथे स्थानिक जो धर्म होता किंवा स्थानिक जे देवदेवतांचं पूजन होत होतं त्या देवतांच्या मूर्तीची स्थापना या लेण्यांमध्ये आपल्याला केलेली दिसते. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे फक्त इथेच नाही, अंकाई टंकाईलाच नाही म्हणत, अनेक ठिकाणी आपण गोरवडेश्वराचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघू. पण आता याच्यामध्ये अभ्यासकांमध्ये 2 मतं आहेत. काही अभ्यासक असं म्हणतात की ते बळजबरीने त्या लेण्यांमध्ये केलं गेलं. पण काही जण अभ्यासक असं म्हणतात की ते बळजबरीने नाही केलं कारण त्या अबंडंट झालेल्या होत्या. लेण्यामध्ये कोणीच नव्हतं. आणि माझं स्वतःचं मत असं आहे की ते बळजबरीने केलं गेलं नाही.
याचं कारण तुम्ही आता सुद्धा अनेक किल्ल्यांवरती जर गेलात तर त्या किल्ल्यांवरती लेण्या असतात आणि त्या लेण्यांमध्ये लोक गुरं बांधतात किंवा चारा भरून ठेवतात. हे अनेक ठिकाणी आम्ही बघितलंय. म्हणजे थोडक्यात त्या लेण्या अबंडंटच झालेल्या आहेत. त्या तिथे नाहीच, येजाच नाहीये कोणाची. त्याच्यामुळे मग अशा वेळेला स्थानिक लोकांनी तिथे शेल्टर मिळाल्यामुळे इथे देवदेवतांच्या मूर्ती जर ठेवल्या तर ते काही अतिक्रमण आहे असं आपण म्हणता येणार नाही असं मला तरी वाटतं यामध्ये. पुढे आता हे सगळं लेण्या स्तूप वगैरे या सगळ्या गोष्टीला सुरुवात कशी झाली, म्हणजे याची कंटिन्युटी आपल्याला कुठनं दिसते तर साधारणतः एक मेगालिथिक नावाची एक संस्कृती आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये होती. त्याला मराठीमध्ये महापाषाण युगीन संस्कृती असं म्हटलं जातं. आता या मेगालिथिक संस्कृतीच्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक यांच्यामध्ये जाळण्याची आणि पुरण्याची दोन्ही पद्धत होती. तर आपल्याला पुरलेली जी काही गोष्टी आहेत त्या आता मिळतात, जाळलेल्या गोष्टींचं काहीच डिटेल आपल्याला आता मिळू शकत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी काही माणसं पुरलेली ते पुरल्यानंतर त्या माणसाच्या स्मरणार्थ तिथे अशा प्रकारचं, हे ज्याला डोलमेन असं म्हणतात, अशा प्रकारच्या एक दगडी शिळा ते तयार करून ठेवायचे. अनेक वेळा ही वरची जे कडेच्या 2 शिळा आहेत त्याच्यामध्ये त्या माणसाची डेड बॉडी पुरली जायची आणि मग त्याच्यावर कडेने या शिळा बांधल्या जायच्या. तर हे अशा प्रकारची एक प्रकारे पहिल्यांदा सुरुवात ही लेणी या प्रकाराला झाली असं म्हणता येईल. हे जसं बांधलेलं आहे म्हणजे दगडावर दगड ठेवून केलेलं आहे, तसंच दगडात पण कोरलेले काही महापाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष आहेत. तर त्यातही आपल्याला दिसतं. त्यामुळे तिथपासनं ती एक पद्धत सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल. कारण यांचा कालखंड हा जो आहे हा हरप्पा मोहेंजोदडो याच्यानंतर आणि अशोकराजाच्या आधीचा असा हा कालखंड म्हणता येतो. त्यामुळे ही कंटिन्युटी आपल्याला इथे दिसून येते. आता लेण्यांमध्ये आपण गेल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आपल्याला तिथे कोरलेली दिसतात. बरेचदा आपल्याला त्याचे अर्थ समजत नाही किंवा त्याला काय म्हणायचं हे पण लक्षात येत नाही. भाज्याला जावा तुम्ही किंवा बेडशाला जावा, त्याच्यामध्ये तुम्हाला ही शिल्प दिसतील. कारण हे जे आहे असं दिव्यासारखं दिसतंय, श्रीवत्स असं या शिल्पाला म्हणतात. त्यानंतर वरती जे 2 दिसत आहेत ते त्रिरत्न आहे. त्यानंतर खाली धम्मचक्र आहे आणि खालती लोटस म्हणजे कमळ आहे आणि वरती हे नुसतं चक्र आहे, पण त्याला एक्झॅक्टली काय म्हणता येईल हे सांगता येऊ शकत नाहीये. आता आपल्या मूळ विषयावरती येऊ. ओरावडेश्वर डोंगर हा फोटो जो आहे हा शेलारवाडीच्या इथनं घेतलेला फोटो आहे ओरावडेश्वर डोंगराचा. पुढे ओरावडेश्वर डोंगरावरचं सर्वात जुनं जर काही असेल तिथे तर ही ज्वालामुखीनं तयार झालेली ही गुहा आहे. आता ही गुहा तयार कशी झाली तर जेव्हा काही कोटी वर्षांपूर्वी जेव्हा ज्वालामुखीचे उद्रेक होत होते वारंवार, तेव्हा ते ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर त्याचा एक थर पडायचा. तो थर थंड झाल्यानंतर कालांतराने काही वर्षांनी काही यांनी दुसरा थर येऊन त्यावर पडायचा. असे एकावर एक थर साचत गेले आणि आज जो आपला सह्याद्री आपल्याला दिसतोय तो सह्याद्री या सगळ्या थरांमधनं तयार झालेला आहे. ते थर तयार झाल्यानंतर सुद्धा परत पाऊस बिऊस पडल्यामुळे त्या दगडाचं इरोजन होऊन त्याची उंची कमी झाली. त्यामुळे आपण आज जे बघतोय ती काही ते एकावर एक थर साचल्यानंतर जो सर्वात टॉपमोस्ट थर होता तो काही आपल्याला आज दिसत नाहीये. तर हे जेव्हा एकावर एक थर पडत होते तेव्हा त्याच्यानंतर तो जो ज्वालामुखीतनं तयार झालेला एकूण थर आहे तो थर हा थंड झाला की त्याचा दगड तयार होत होता. तर हा जेव्हा थंड होत होता तेव्हा त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असायचे, वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्साइड्स, फॉस्फेट या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि जेव्हा हा थंड होण्याच्या प्रक्रियेमध्ये जात होता तेव्हा त्याच्यात ट्रॅप झालेले काही गॅसेस जे आहेत ते गॅसेस बाहेर पडायचे, नॅचरली बाहेर पडायचे कारण तो थंड होत होता. आणि ते जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा आत एक कॅव्हिटी तयार व्हायची आणि ती जी कॅव्हिटी तयार झाली त्या कॅव्हिटीला ही व्होल्कॅनिक ट्यूब असं म्हणू शकतो किंवा लावा ट्यूब असं आपण त्याला म्हणू शकतो. पण लावा टनेल पण असतात अशी काही, ती मोठी असतात. ती टनेल प्रचंड मोठ्या आकाराची असतात, पण आपल्याकडे तेवढी काही मोठी टनेल एवढी सर्रास बघायला मिळत नाही. पण लावा ट्यूब आपल्या इकडे सह्याद्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. आणि इन जनरल या लावा ट्यूबचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आम्ही या डोंगरावरती आलो होतो. आणि इथे आल्यावर खरं तर सुरुवातीला इथे जायचा रस्ता अजिबातच नव्हता, म्हणजे पूर्ण घसारा होता त्या बाजूला. म्हणजे बसूनच तिकडे जायला लागलं. ते मी आता काही वर्षांनी गेलो तेव्हा पायवाट झाली चांगली तिथे. बऱ्याच लोकांना माहिती झाली ती जागा, त्यामुळे ती पायवाट झाली.
तर इथे गेलो तेव्हा तुम्ही जर बघितलं तर इथे डाव्या बाजूला 2 होल आहेत आणि उजव्या बाजूला जे मोठं लावा ट्यूब आहे ती उजव्या बाजूला इथे आपल्याला दिसून येते. ही जी आहे ही मुख्य लावा ट्यूब आहे. आता हे आता पावसाळ्यातला फोटो आहे हा, पण प्रत्यक्ष आम्ही जेव्हा एक्सप्लोरेशन केलं तेव्हा आम्ही उन्हाळ्यामध्येच गेलेलो होतो आणि आम्ही त्या टनेलमधनं आत गेलो होतो. साधारणतः 50 मीटरपर्यंत त्या टनेलमधनं आम्ही आत गेलो आणि 50 मीटरच्या पुढे ते अगदी छोटं होत गेल्यामुळे मग पुढे जाता आलं नाही त्यामध्ये. पण तिथे साचलेली जी काय माती आहे त्या मातीमध्ये काही अवशेष आहेत का हे पाहण्यासाठी म्हणून तिथल्या सॉइलचा सुद्धा आम्ही ॲनालिसिस आमच्या इथे डेक्कन कॉलेजमध्ये केला. तिथे काही वेगळे मिनरल्स मिळत आहेत का याच्यासाठी सुद्धा त्याचा अभ्यास केला. आमच्याबरोबर प्रोफेसर राजगुरू म्हणून आमच्या डेक्कन कॉलेजमधले एक सिनियर लेक्चरर आहेत ते होते. त्यानंतर एक जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या सुधा नावाच्या एक मॅडम आमच्याबरोबर होत्या. त्यामुळे त्यांनी जिओलॉजी या दृष्टिकोनातनंही त्या केव्हचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये काय म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की ते गॅसेस ट्रॅप झालेले असतात ते बाहेर पडतात. तर ते बाहेर पडताना जेव्हा ती पोकळी निर्माण होते तेव्हा कडेची जी बाजू असते ह्या थोडा पुढच्या फोटोत दाखवतो. ही खरं शेजारची 2 आहे, छोटी आहे ती ट्यूब, ही इथेच संपतात, फार काही आत जात नाही पुढे. इथे याची जी वॉल आहे पलीकडची आणि डावीकडची या वॉलवरती त्या लावाचे सगळे ते असे मार्क्स दिसतात तिथे कडे. या फोटोत कदाचित तुम्हाला दिसणार नाही पण आता हे झाल्यानंतर तुम्ही पुन्हा कधी जेव्हा जाल तेव्हा खास बघा. इथे भिंतीवरती म्हणजे असा समज ओघळ येऊन गेलेला आपल्याला असं जर दिसला किंवा एखादा तिथनं तो लावा बाहेर पडलेला दिसला तर त्याचे मार्क्स कडेला आपल्याला या केमच्या इथे सहज दिसतात. पुढे ते मार्क्स कसे आहेत कुठे आहेत त्याच्या या सगळ्या नोंदी आमच्या जिओलॉजिस्टनी तिथे केलेल्या होत्या. तिथे जेव्हा थोडंसं एक छोटं एक्सकेव्हेशन पण आम्ही केलेलं होतं. म्हणजे ते एक्सकेव्हेशन नाही म्हणत आम्ही त्याला, खरं तर एक ट्रायल ट्रेंच असं आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे अभ्यासासाठी घेतलेला एक छोटा खड्डा. तर त्या ट्रायल ट्रेंचमध्ये काही प्राण्यांची बोन्स पण मिळाली आम्हाला. ती प्राण्यांची बोन जंगली कुत्र्यांची बोन्स होती ती आयडेंटिफाय केली झुलॉजिस्टनी आमच्या ती. आणि साधारण त्याचं एक रिलेटिव्ह डेटिंग हे डेक्कन कॉलेजमध्ये माझ्या लॅबमध्ये मी केलेलं होतं. ते डेटिंग साधारणतः एक 2300 ते 2500 वर्षापूर्वी साधारण असं डेटिंग त्याचं आलेलं होतं. त्याच्यामुळे लेणी करायला सुरुवात करण्यापूर्वी सुद्धा त्या भागामध्ये तिथे वावर होता. म्हणजे माणसांचा असं आपल्याला नाही म्हणता येणार कारण तिथे माणसाच्या वावराचे काही आपल्याला अवशेष नाही मिळाले, पण त्या टनेलचा वापर कोणीतरी केलेला होता एवढं तरी आपल्याला याच्यावरनं कळतं. अशा काही अजून लावा ट्यूब आहेत आपल्या इकडे. राजगुरुनगरच्या जवळ तुम्ही जर गेलात तर कळम नावाचं एक गाव आहे. त्या कळम गावाच्या इथे वरती एक लावा ट्यूब आहे मोठी. त्या लावा ट्यूबमध्ये पण आम्ही एक्सप्लोरेशन केलं होतं. त्या लावा ट्यूबमध्ये एक 500-700 वर्षापूर्वी एक साधू राहत होता आणि त्या साधूनी ती लावा ट्यूब आहे ती अशी गोल आहे ती पूर्ण अख्खी, ती अगदी लांबवरनं दिसते, मोठी गोल आहे. म्हणजे मी अख्खा उभा राहू शकतो एवढी ती उंचीला मोठी आहे ती. तर त्या माणसाने खालचा भाग जो असा गोलाकार होता तिथे त्यांनी माती वगैरे टाकून त्यांनी बेस केला चांगला आणि फरशी टाकून त्यांनी राहण्यासाठीची व्यवस्था केली होती. तर तिथे आम्हाला खापरं वगैरे मोठ्या प्रमाणावरती मिळाली. मग त्याचं डेटिंगही करता आलं. तर ती ट्यूब नंतर वापरली कोणी हेही लक्षात आलं. तर ह्या अशा प्रकारच्या ज्या लावा ट्यूब आहेत ह्या नंतरच्या काळामध्ये खूप वापरल्या गेल्या. किंवा तुम्ही जर हटकेश्वरला गेलात जुन्नर जवळ तर हटकेश्वरच्या डोंगरामध्ये या लावा ट्यूबमध्ये काही देवदेवतांच्या मूर्ती सुद्धा स्थापलेल्या आहेत. तर हे पण आपल्याला तिथे बरेचदा लावा ट्यूबचा असा वापर झालेला दिसतो. पुढे एक मिनिट मागे तिथे वरती तुम्हाला जो एक छोटा प्लॅन काढलेला दिसेल तो त्या लावा ट्यूबचा काढलेला आहे की त्या लावा ट्यूबमध्ये आम्ही जिथपर्यंत आत गेलो तिथपर्यंत आम्हाला काय काय गोष्टी तिथे मिळाल्या त्याच्या संदर्भातला एक छोटा प्लॅन काढलेला आहे तिथे. घाणेकर सरही आले होते, त्यांनाही इंटरेस्ट होता जरा या लावा ट्यूब बघण्यामध्ये म्हणून आम्ही त्यांनाही घेऊन आलो होतो एकदा इकडे. हा तो पेपर आम्ही पब्लिश केलेला होता. हा इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्पेलिओलॉजी म्हणजे गुहाशास्त्र असा एक जर्नल निघतं त्यामध्ये हा पब्लिश केलेला होता. आता घोरावडेश्वर डोंगरात आपण जर लेण्यांचं जे काम झालेलं आपल्याला दिसतं ते लेण्यांचं काम साधारणतः याचं डेटिंग जे अभ्यासकांनी केलेलं आहे ते 3रं ते 4थं शतक असं त्याचं डेटिंग केलंय. आपण जर भाजा कोंडाणे ही जर लेणी आपण बघितली तर ही सगळी बऱ्यापैकी आधी जातात. म्हणजे जवळजवळ 2रं किंवा इसवी सन पूर्व 2रं किंवा 3रं शतकापर्यंत जातात. कारला पाहिलं तर साधारण 1ल्या शतकापर्यंत मागे जातं. तर हे जे आहे हे थोडंसं लेट पिरियडचं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल.
तर या लेण्यांमध्ये जे आपण आता तुम्हाला दाखवलं स्तूप चैत्य आहे, त्याच्यानंतर विहार आहेत, पाण्याची टाकी आहेत. आपण जर बघितलं तर तो 11 लेण्यांचा समूह दिसतो आपल्याला. तो 2 भागामध्ये खरं तर डिवाइड झालेला आहे. तो पुढे एक हा एक भाग जो आहे तो इंद्रायणीच्या नदीच्या दिशेला करून केलेला हा भाग आहे, आणि पुढे दुसरा जो भाग आहे तो पवना नदीच्या दिशेला हा फेसिंग असलेला भाग आहे. या सगळ्या ज्या लेण्या इथे खोदल्या गेल्या त्या एकूण अनेक अभ्यासकांचं मत असं आहे की या व्यापारी मार्गावरती लेण्या खोदल्या गेल्या. तो व्यापारी मार्ग बोरघाटातनं मग पुढे चाकण मार्गे तेर वगैरे इथपर्यंत तो व्यापारी मार्ग जात होता. तसं जरी असलं तरी माझं एक मत असं आहे की ह्या लेण्या जेव्हा खोदल्या गेल्या त्यावेळी नक्कीच याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वस्ती असेल खालती, म्हणूनच त्या सगळ्या लेण्या खोदल्या गेल्या. नाहीतर असं कधीच असणार नाही की हा फक्त व्यापारी मार्ग आणि बाकी कोणी राहत नाही आणि फक्त या लेण्या खोदल्या, असं असण्याची शक्यता कमी आहे. फक्त एवढंच आहे. आणि विशेषतः या लेण्या ज्या परिसरामध्ये खोदल्या तो सगळा म्हणजे एकदम सुपीक प्रदेश आहे, कारण इंद्रायणी नदी आणि पवना नदी या 2 नद्यांच्या खोऱ्यांमधला जो प्रदेश आहे त्या खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये महसूल पण मोठ्या प्रमाणावर असतो, आणि त्याच्यामुळे इथे या लेण्या खोदायला डोनेशन वगैरे सुद्धा मिळतात या प्रकारात. त्यामुळे आपल्याला जर एकूण हा सगळा परिसर बघितला, लोणावळा किंवा लोणावळ्याच्या इथे कार्ला बाजा आहेच, इकडे ही गोरावडेश्वराची लेणी आहे, भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, ही सगळी एकूण तो कॉम्प्लेक्सच आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशाच प्रकारचा कॉम्प्लेक्स तुम्हाला जुन्नरला सुद्धा दिसेल. जुन्नरला जवळजवळ 7-8 वेगवेगळ्या लेण्यांचा एकत्र कॉम्प्लेक्स आहे. पुढे या लेण्यांमध्ये मी जसं सांगितलं की सुरुवातीला इथे चैत्य होतं, म्हणजे हे सगळं चैत्यगृह आहे, आणि इथे स्तूप होता. त्या स्तूपाची वरती आपल्याला छत्रावली तिकडे दिसतीये, आणि नंतर इथे सिद्धनाथ नावाच्या मंदिराची स्थापना केली गेली, आणि ती मंदिराची स्थापना केली गेली ह्याचा एक शिलालेख तिथे लिहिलेला आहे. तो पुढे मी दाखवतो तुम्हाला. हा त्या लेणीचा प्लॅन आहे. आपण जर बघितलं तर वरती तिथे स्तूपाची एक जागा आहे की तिथे आता शिवलिंग आहे, आणि बाजूच्या ज्या सगळ्या दिसत आहेत त्या सगळ्या खोल्या आहेत, किंवा त्याला आपण विहार सुद्धा म्हणू शकतो त्यामध्ये. आणि आता आपण मागचा फोटो जेव्हा बघितला तेव्हा त्याच्यामध्ये ती एक नवीन बांधलेली भिंत तुम्हाला दिसेल. ती नवीन म्हणजे आत्ता बांधलेली भिंत नाही, पण त्याला सुद्धा काही वर्ष झालेली आहे. ती लेण्यांच्या काळातली भिंत आहे असं आपल्याला म्हणता नाही येणार. त्यामध्ये 2 ब्राह्मी शिलालेख या लेण्यांमध्ये आहेत, आणि या शिलालेखांचं ऑलरेडी वाचन झालेलं आहे. जेम्स बर्जेस यांनी त्या शिलालेखाचं वाचन 1861 ला प्रकाशित केलेलं होतं, आणि त्या शिलालेखामध्ये हे 2 म्हणजे असं लिहिलं आहे की एक पाण्याच्या टाक्या लेणी बांधण्यासाठी ज्यांनी दान दिलं त्या दान देणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं सिया बुतनिका, आणि ती होती उषभाग नावाचा माणूस होता, त्याची बायको होती. आता तो उषभाग जो होता तो हलकिया होता, म्हणजे नांगर चालवणारा होता तो उषभाग. आणि तो कुठला होता तर धेनू काकट, म्हणजे अमरावती, म्हणजे आता महाराष्ट्रातला अमरावती नाही, ते याच्यात तेलंगणा किंवा आता आंध्र प्रदेशमध्ये येतं ते अमरावती आहे. तर या अमरावती जवळ एक धरणीकोटा नावाचं गाव आहे. तर ते धरणीकोटा म्हणजे धेनू काकट असावं असा एक अभ्यासकांचा तर्क आहे. म्हणजे हा त्या तिथला होता असं एक काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. आमच्या डेक्कन कॉलेजमधले डॉक्टर श्रीकांत प्रधान म्हणून त्यांनी एक पेपर लिहिला होता या धेनू काकट याच विषयावरती, आणि ते धेनू काकट म्हणजे आपल्या वेस्ट कोस्टवरचं डहाणू नावाचं जे गाव आहे ते डहाणू म्हणजे धेनू काकट असावं असं एक त्यांनी मांडलं होतं. कारण त्या भागामध्ये एक सातवाहनकालीन काही उत्खनन आम्ही केलेली होती, तिथे अवशेषही मिळाले होते. त्यावरनं त्यांनी ते जे धेनू काकट हे आपल्या इकडे पालघर जवळ असावं असा एक त्यांनी तर्क मांडला होता. आणि दुसरा जो शिलालेख आहे त्याच्यामध्ये फक्त एका बौद्ध साधूचं नाव येतं, आणि त्याच्या स्मरणार्थ तो स्तूप बांधलेला होता असा एक उल्लेख येतो. ते भयता असं त्या साधूचं नाव आहे. इथे जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला या विहारांच्या इथे खांब दिसतील तुम्हाला, आणि खांबावरती काही प्राणी सुद्धा दिसतील त्यामध्ये. हा पण एक प्रकार आपल्याला सुरुवातीच्या लेण्यांमध्ये सिंपल प्लेन खांब दिसतात. तुम्ही जर भाज्याला गेलात तर भाज्याला बघा फक्त खांब आहेत, त्या खांबांवरती कुठे असे प्राणी वगैरे कोरलेले नाहीये ते. पण नंतर तेच तुम्ही कार्ल्याला जाल काही वर्षानंतर, जेव्हा कार्ला लेणी खोदली गेली तेव्हा तिथे अशा प्रकारचे खांबांवरचे प्राणी आहेत. त्याला आपण म्हणजे इंग्लिशमध्ये पिलर कॅपिटल असं म्हणतो आपण. तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या नोटेवरती 3 सिंहांचं जे चित्र आहे
ते 3 सिंह म्हणजे ते खांबावरचेच ते 4 सिंह आहेत ऍक्च्युली, आपल्याला 3 दिसतात त्यामध्ये ते पिलर कॅपिटल आपल्याला इथे दिसतात. आणि तसाच तो सिंहाचा पण पिलर कॅपिटल कारलाला पण आहे आणि इथे पण आहे. फक्त इथले जे सिंह आहेत ते अगदी क्रूड पद्धतीने कोरलेले आहेत. पुढे इथे खांबावरती शिलालेख आहे, तुम्हाला दिसेल तो देवनागरीतला शिलालेख आहे. तसंच इकडे हा अष्टकोनी खांब आहे आणि त्याच्यावरती तिथे तुम्हाला ते सिंहाच्या 3 प्रतिमा तुम्हाला दिसतील. ते पाण्यामुळे आणि एकूण वातावरणामुळे त्या इरोड झालेत, खराब झालेले आहेत. हे सारनाथ नावाची एक जागा आहे, वाराणसी पासून एक साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे. सारनाथला एक्सकेव्हेशन झालेलं होतं आणि त्या उत्खननामध्ये अशा प्रकारचं हे 3 सिंहाचं शिल्प आपल्याला मिळालेलं होतं. तर हे आता तिथल्या सारनाथच्या म्युझियम मध्ये त्यांनी ठेवलंय. तर साधारणतः हे अशा प्रकारचा तो खांब असतो आणि त्याच्यावरती ते पिलर कॅपिटल असतात. तर ते पिलर कॅपिटल मध्ये सिंह असतो, इथे काही वेळेला बैल असतो, काही वेळेला हत्ती असू शकतो. तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे पिलर कॅपिटल आपल्याला दिसून येतात. आता हे पिलर कॅपिटल अशा पद्धतीने बनवायची ही पद्धत साधारणतः अशोक राजाच्या काळामध्ये पासून आपल्याला दिसते. पुढे पण ही अशी पद्धत अशोक राजाच्याही आधीच्या काळामध्ये आपल्याला पर्सिपोलिस वगैरे या भागामध्ये अशाच प्रकारचे पिलर कॅपिटल त्यांच्या इथल्या प्राण्यांचे आपल्याला दिसून येतात. ते आता याच्यावरनं सुद्धा परत अभ्यासकांमध्ये मत आहे की ती तिकडची कला आपण आत्मसात केली का आपले कलाकार होते त्यांनी ती कला पाहून थोडंसं आपल्या इथलं वर्जन आणून पिलर कॅपिटल तयार केले, असा पण एक काही अभ्यासकांमध्ये वाद आहे. पुढे हा सिंह बघा अगदी रूढ कोरलाय, त्याच्यामुळे तुम्हाला पटकन लक्षात येणार नाही, पण आपल्या गोरावडेश्वराच्या लेण्यामध्ये इथे खांबावरती तो सिंह आहे, 3 सिंह आहेत ते. पुढे त्याच्यानंतर हत्ती इथे कोरलेले आहेत. पुढे अशाच प्रकारचे तुम्हाला पिलर कॅपिटल बेडशाच्या लेण्यामध्ये गेल्यावरती दिसतील आणि ते छान आहेत, ते चांगले कोरलेले आहेत. त्याच्यामध्ये युगुलं म्हणजे एक स्त्री आणि पुरुष सुद्धा तिथे घोड्यांवर हत्तीवर बसलेले आपल्याला दिसतात. आणि विशेषतः बेडशाला तुम्ही जर गेलात तर बेडशाला आपण जेव्हा एंट्री करतो त्या लेण्यांना तेव्हा सर्वात उजवीकडचा भिंतीला टेकलेला जो खांब आहे ना, त्या खांबामध्ये तुम्हाला वाटेल तो घोडा आहे, पण ती नीलगाय आहे. ती नीलगाय तिथे दाखवली कारण तिच्या गळ्यावरती कंठ आहे, त्यावरनं ओळखता येतं की तो घोडा नाहीये, ती नीलगाय आहे. तर त्याचं डेपिक्शन एक इथे केलेलं दिसतं. त्याच्यावर काम करणारे खूप लोक आहेत आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने आणि डीपमध्ये काम करतात. म्हणजे एक आमच्या एका मित्रांनी प्राचीन शिल्पकलेतील प्राणी आणि पक्षी अशा विषयावर PhD केलेली आहे. त्यात लेण्यांमध्ये सापडणारे प्राणी आणि पक्षी, मग त्याच्यामध्ये उंट, घुबड वगैरे अशी वेगवेगळ्या प्राण्यांची अंकन त्यांना मिळालेली होती. या लेण्याचा पण गोरावडेश्वरच्या इथला प्लॅन दाखवतो. पुढे इथे बाहेर शिवलिंग आणि नंदी पण आपल्याला दिसतो. आणि आता आपण जर ही सॅटेलाइट इमेज बघितली तर हा लेण्यांचा हा पूर्ण असा डोंगर आहे, त्याच्या एंडला तिथे खालती नॅचरल नवा टनेल सांगितलंय ही जागा आहे. म्हणजे हायवे, जुना हायवे उजवीकडे दिसतोय आपल्याला. तर जुना हायवे आणि डोंगर याच्या उतारावर मधल्या भागामध्ये काही पाण्याची टाकी ही आपल्या शैलेश वगैरे या सगळ्या लोकांना मिळाली होती आणि ती पाण्याची टाकी आता स्वच्छही केली आहे. पुढच्या इमेजमध्ये दाखवतो. हे बघा, ही ती पाण्याची टाकी तुम्हाला दिसतील. इथं दिसताना असं वाटेल जमिनीवर आहेत, पण ती डोंगर उतारावर कोरलेली टाकी आहेत पाण्याची. आणि लेण्या सगळ्या त्या या बाजूला आहेत, इथे लेण्या दिसतील तुम्हाला. आता हे जेव्हा लॉकडाऊन मध्ये यांनी काम सुरू केलं होतं तेव्हा मी आलो होतो ही पाण्याची टाकी बघायला. तेव्हा ही त्याची स्थिती अशी होती की अजिबात पाण्याचं टाकं दिसतही नव्हतं तिथे आणि हे सगळं खूप काम सुरू झालं होतं तिथे. आणि अगदी म्हणजे सिस्टमॅटिक खोदलं गेलं, म्हणजे नुसतं खोदकाम नाही, म्हणजे कोणत्याही किल्ल्याचं संवर्धन करताना किंवा पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना, किल्ल्यावरची म्हणतोय मी, तर ती करत असताना त्यातला गाळ जेव्हा काढला जातो तेव्हा तो गाळ काढून चाळायला लागतो. कारण त्याच्यामध्ये बरेच खापराचे तुकडे असतील, बांगड्यांचे तुकडे असतात, लोखंडाचे तुकडे असतात, नाणी असतात काही वेळेला. तर या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या इतिहासाची माहिती देणाऱ्या गोष्टी असतात. म्हणजे इतिहास फक्त आपल्याला कागदपत्रांमधूनच कळतो असं नाही, तर त्यासाठी आपल्याला या भौतिक पुराव्यांचाही उपयोग होतो. त्यामुळे ते उत्खनन म्हणजे हे खोदकाम करत असताना त्यांनी ती माती सगळी चाळली होती. बरीच खापरही मजा होते, आपण त्यावेळेला बाजूला काढली होती त्या सगळ्याच्या. पुढे ती टाकी मोकळी केल्यानंतर साधारणतः हे चित्र दिसत आहे आपल्याला. पुढे तिथे वेगवेगळे काही लोकांनी डॉक्युमेंट केले की गोरावडेश्वरच्या डोंगरावर किंवा लेण्यांच्या आसपास आपल्याला या अशा प्रकारचे खेळ दिसतात. त्याला मंकळा असा खेळ म्हणतात.
वास्तविक हे खेळ आजही कर्नाटक वगैरे या भागामध्ये खेळले जातात. अगदी तुम्हाला अनेक किल्ल्यांच्या तटबंदीवरती सुद्धा असे खेळ खेळत लोक असल्याचे तुम्हाला पुरावे दिसून येतात. त्यामुळे बरेचदा असं ते सांगितलं जातं की हा आफ्रिकेमधनं खेळ आलेला आहे वगैरे हे ते, पण आपल्याकडे या खेळाची परंपरा जवळजवळ 2000 वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे आपल्याला थेट त्याचं डेटिंग असं 2000 वर्ष 4000 वर्ष किंवा काय असं करता येणार नाही. त्याचं कारण मध्ययुगीन काळापर्यंत हे खेळ आपल्या इथे खेळले जात होते. ही ती पाण्याची टाकी आहे, साफसफाई केल्यानंतर ही टाकी सगळी आहे, ती सगळी तिथे मध्ये एक बेस आहे, तुम्हाला लक्षात येईल डोंगर उतरत असताना मध्ये हा सगळा आडवा बेस आहे, त्या आडव्या बेसवर सगळी पाण्याची टाकी आहे. जसं शिलालेखाच्या संदर्भात मी मगाशी सांगितलं की तो डॉक्टर विल्सन यांनी 1861 ला तो वाचला पहिल्यांदा, आणि नंतर जेम्स बर्जेस यांनी 1881 ला तो शिलालेख छापला आणि प्रसिद्ध केलेला होता. आणि जो देवनागरीतला जो शिलालेख आहे गोरावडेश्वरच्या लेण्यांमध्ये, त्याचं वाचन जे आहे ते माझे एक मित्र आहेत अमोल बनकर, यांनी त्याच्यावर एक आर्टिकलही लिहिलेलं आहे. त्यांनी ह्याचं वाचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पहा, त्यात लिहिलेलं आहे की श्री सकू 1361, सकू म्हणजे शके, श्री शके 1361 सिद्धार्थ संवत्सरे, श्रावण म्हणजे श्रावण, सुध म्हणजे शुद्ध, पंचमी गुरव तदिनी नाथा मलिदेव सिद्धनाथू स्थापिला, सिद्धनाथू म्हणजे सिद्धनाथ, स्थापिला म्हणजे स्थापिला, तर तो सिद्धनाथाचं मंदिर तिथे स्थापन केलं ते शके 1361 ला, आणि ती तिथी दिलेली आहे ती म्हणजे नागपंचमी येते. तर या नागपंचमीने याची स्थापना केली असा या शिलालेखामध्ये उल्लेख आहे. आता तुम्ही त्या शके 1361 मध्ये तुम्ही 78 मिळवलेत, तर आत्ताचा तुम्हाला इसवी सन काढता येईल. 1439 अशी त्याची डेट येते. म्हणजे साधारणतः बहमनी सुलतानांच्या काळामध्ये या लेण्यांमध्ये हे मंदिर स्थापन केलं गेलं असा या शिलालेखांमधून आपल्याला माहिती मिळते. हे शिलालेख आहे, तोच शिलालेख खरं 2 फोटो आहेत. आणि अजून एक शिलालेख आहे तिथे, त्यातली ही फक्त सिद्धनाथू एवढी, श्री सिद्धनाथू एवढीच फक्त अक्षरं वाचता येत आहे, बाकी अक्षरं लागत नाहीयेत. आणि अजून एक तिसरा शिलालेख आहे, तोही वाचला गेलेला नाहीये. पुढे हा एक शिलालेख आहे, हाही पूर्ण नीट वाचला गेलेला नाहीये, कारण त्याचा अर्थ लागत नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या वेळी कोणाला वाचता येत असेल तुम्ही ट्राय करू शकता. आता या परिसरामध्ये अजून आपण जर बघितलं तर भामचंद्र केव आहे. भामचंद्र केव मध्ये आपल्याला हे तुकाराम महाराजांचं शिल्प दिसतं इथे पुढे. आता या केवचा जर आपण प्लॅन बघितला तर तिथे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी खोल्या आणि काही ठिकाणी चैत्यगृह असल्याचे सुद्धा आपल्याला इथे पुरावे मिळतात. त्याच्यावरती आमच्या डेक्कन कॉलेजचे मोठे अभ्यासक होते मधुकर ढवळीकर म्हणून, त्यांनी काम केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर डॉक्टर श्रीकांत जाधव यांनी पण काम केलं तिथे. ही जर लेणी आपण बघितली तर त्याला हा दरवाजा जो आहे हा मध्ययुगीन काळात केलेला दरवाजा, आणि आपली शिल्प सुद्धा ही मध्ययुगीन काळात केलेली आहे. पण जसं मी तुम्हाला गोरावडेश्वर डोंगराचं सांगितलं की तिथे लावा ट्यूब आहे, आणि तसंच इथे सुद्धा ही जी केव आहे ही एक प्रकारे लावा ट्यूबच होती. त्या लावा ट्यूब मध्ये नंतर देवांची स्थापना केली गेलेली दिसते. तुम्ही लांबना फोटो बघा पुढे, हे बघा, कडेची एज बघा तुम्ही, ती पूर्ण तुम्हाला गोल एज दिसेल. ती नॅचरल कॅव्हिटी होती पूर्ण, आणि त्या नॅचरल कॅव्हिटी मध्ये पुढे भिंत आणि दरवाजा बांधून नंतर तिथे देवाची स्थापना केलेली आपल्याला दिसते. पुढे दुसरी जी केव आहे त्या दुसऱ्या केव मध्ये बऱ्यापैकी शिल्पकाम दिसतं. म्हणजे हे साधारणतः एकूण ही सगळी जी शिल्प आहेत ती शिल्प पाहून याची डेटिंग साधारणतः 14-15व्या शतकापर्यंत ही मागे जातं. म्हणजे तुकाराम महाराजांच्या ही काळाच्याही मागे खरं तर ह्या लेण्यांमध्ये काही काम झालेलं आपल्याला दिसून येतं. तुम्ही लेण्यांमध्ये जर बघाल तर ही दरवाजाची जी चौकट आहे, दगडी चौकट, ती बांधलेली आहे, ती दगडात कोरलेली नाहीये. तर ती 14-15व्या शतकामध्ये ती बांधली गेलेली असावी असं एक अभ्यासकांचं मत आहे. आणि त्याच्या मागे जे दिसतंय बाजूनी ती सगळी लेणी खोदलेली आहे, लेण्यांच्या पुढचा भाग आहे सगळा. आणि मग इतर देवदेवतांची शिल्प ही बाजूला कोरलेली दिसतात. ती बाकी जी देवतांची शिल्प आहेत ती दाखवतो तुम्हाला पुढे. हा, ही जी शिल्प आहेत त्यातली काही शिल्प ही थोडी अगदी 17-18व्या शतकातली सुद्धा वाटतात आपल्याला, काही थोडीशी मागे सुद्धा जाऊ शकतात. ही खालची शिल्प आहे ही थोडी जुनी आहेत असं म्हणता येईल, कारण हे डाव्या बाजूचं इथे एक जे शिल्प आहे ते चंडी किंवा कालीचं शिल्प असावं असं म्हटलं जातं. पण
त्याचं डेटिंग बऱ्यापैकी 14-15व्या शतकापर्यंत जाऊ शकतं मागे. ही सगळी जी थोडी आधीची शिल्प आहेत, जे मगाशी तुम्हाला दाखवलं ते चंडी किंवा काली, ते 1 नंबरचे ते शिल्प आहे. काही अभ्यासकांचं मत असं होतं की या डोंगराच्या पायथ्याला जैन लोकांची वस्ती होती, त्यामुळे इथे जैनांचा सुद्धा, जैन केवचा सुद्धा बराचसा इन्फ्लुअन्स आहे असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. देवकोष्ठ विस्तार आपल्याला लेण्यांमध्ये केलेलं नंतर अजून एक इथे केव आहे. त्या केवच्या आता ते रिनोव्हेट करून तिथे सगळं दरवाजा वगैरे केलेला आहे पुढे ते, आणि त्याच्या बाहेर आपल्याला ह्या काही मध्ययुगीन काळातल्या थोड्या 18-19व्या शतकातल्या मूर्ती दिसतात काही. हा आता भामचंद्र डोंगराचा प्लॅन आहे. भामचंद्र डोंगर जर आपण बघितला देवीच्या इथला, तर त्याच्यामध्ये आपल्याला विहार आणि स्तूप हे दिसतात, त्याच्यामुळे त्याचं डेटिंग करायला सोपं जातं की हा कधीच्या कालखंडातला असेल ते. पुढे हा स्तूप हा आपल्याला भंडारा डोंगराच्या इथे आपल्याला दिसतो. मगाशी तुम्हाला जे भाज्याचे बेडसाचे स्तूप दाखवले ते सगळे याच्याशी साधर्म्य दाखवणारे स्तूप आहेत. हे त्याच स्तूपाचे वेगवेगळे फोटो आहेत. इथे एक विहार आहे, त्याचाही आता थोडं रिनोव्हेशन करून तिथे राहतात काही व्यक्ती, पण हा मूळतः विहार आहे. पुढे इथे मागे जे चौकोनी 2 खड्डे दिसतात, तिथे लाकडाचं काहीतरी काम तिथे करत असावेत, किंवा तिथे काही लाकडाचे बांबू लावून काय करत असावे हे निश्चित सांगता येत नाही, पण ते बऱ्याचशा लेण्यांमध्ये असं काम आपल्याला दिसतं. हा त्याच विहाराचा आत्मा घेतलेला फोटो आहे. तर साधारणतः आता आपल्या ज्या परिसरामध्ये जी लेणी आहे, म्हणजे वाजे, बेडसे, कार्ला, त्या गोरावडेश्वर, कोंडाणे आणि भंडारा डोंगर, ह्याचं डेटिंग हे साधारण हे रफली असं करता येऊ शकतं. कदाचित हे 50-1 वर्षांनी पुढे मागे सुद्धा जाऊ शकेल हे, कारण रिलेटिव्ह डेटिंग आहे. इथे कुठेही तुम्हाला असं कार्बन डेटिंग सारखं डेटिंग केलेलं नाहीये इथे, त्यामुळे एक्झॅक्ट वय त्याचं किंवा एक्झॅक्ट कधी झाली हे इन्स्क्रिप्शन मध्ये असेल तरच आपण नक्की सांगू शकतो. जसं आता आपल्याला त्या इन्स्क्रिप्शन मध्ये स्थापनाच कधी झाली याचा उल्लेख मिळाला, तसं काही असेल तर आपण त्याचं डेटिंग करू शकतो. किंवा एखाद्या राजाचं नाव आलं तर त्या राजाचा कालखंड निश्चित झाला असेल तर मग आपण त्या लेण्यांचा कालखंडही साधारण ठरवू शकतो. त्यामुळे हे रफ डेटिंग आहे, थोडं हे डेटिंग बदलू शकतो याच्यामध्ये. यावरनं आपल्याला एकूण ते लक्षात येतं की आपल्याला भंडारा डोंगर, गोरावडेश्वर ही थोडीशी लेट पिरियडची आहेत, म्हणजे 2ऱ्या-3ऱ्या शतक किंवा 4थं शतक याच्यामधली आपल्याला दिसतात. आणि बाकी कार्ला, भाजा, बेडसा ही जी आहे ती आपल्याला कार्ला आणि कोंडाणे म्हणू आपण, सॉरी वाजा आणि कोंडाणे ही सर्वात जुनी लेणी आहेत असं आपल्याला याच्यावरून म्हणता येतं. आज या गोरावडेश्वराबद्दलच बोलायचं होतं, बाकी गोष्टी होत्या, त्यामुळे मी आज बाकी गड किल्ले वगैरे या विषयावर खरं तर काही बोललो नाहीये. पुन्हा कधी संधी मिळाली तर आपण गड किल्ल्यांवर पण बोलू. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.